शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक 5 ते 12 जून दरम्यान मराठवाड्यात जनआंदोलन सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारणार जाग। अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू करणार आमरण उपोषण। उपोषणापूर्वी बच्चू कडू आंदोलनासंदर्भात कार्यकर्त्यांशी घेणार भेट। शिवसेनेचे सर्व मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विकास कामांसाठी अजित पवार निधी देत नसल्याची मंत्र्यांची तक्रार। शिवसेनेच्या बैठकीत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात संभाव्य पूरस्थितीच्या तयारीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची आढावा बैठक। संभाव्य पूर काळात पुरेशी साधन सामग्री, औषध, निवारा केंद्र आदींचा योग्य नियोजन करण्याच्या सूचना। वाशिम जिल्हा परिषदेतील कामांसाठी दिलेला निधी 2 वर्षांच्या मुदतीत खर्च न होऊ शकल्याने सरकारकडे जमा। बांधकाम विभागातील 4 कोटी तर जलसंधारण विभागातील 2 कोटी 62 लाख निधी सरकारकडे जमा। भिवंडीतील वडपे ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी। वडपे ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभागांतर्गत स्पर्धेत द्वितीय क्रमांक। परभणीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक। बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचं आवाहन। पंतप्रधान मोदींना 16 पक्षाच्या खासदारांचं पत्र। ऑपरेशन सिंधूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी। कौटुंबिक संरक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक होणार। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे घेणार बैठक। बैठकीला महिला आयोगासह अनेक महिला नेतृत्व राहणार उपस्थित। आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण। राज्य शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। माजी सैनिक, एनसीसी, क्रीडा, शैक्षणिक देण्यात प्रशिक्षण। बारामती कोर्टाकडून पडळकरांची निर्दोष मुक्तता। शरद पवारांविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गोपीचंद पडळकरांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जूनपासून मिळणार 53% महागाई भत्ता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। कोल्हापूरमध्ये लोकनेते बळवंतराव यादव रुग्णालय प्रशस्त केलं जाणार। 100 खाटांचं प्रशस्त रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। निधीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार। इंडिगो आणखी 30 विमाने खरेदी करणार। एअरबेस कंपनीची A350 प्रकाराची विमाने। इंडिगोकडे या प्रकाराची आता 60 विमाने। आयपीएलमध्ये 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आरसीबी ठरली चॅम्पियन्स। अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावा राखून आरसीबी विजयी। विराट आणि इतर चाहत्यांची स्वप्न पूर्ण। आज पंढरपूरकडे संत मुक्ताईंची पालखी होणार रवाना। मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील मुक्ताई मंदिरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू। भिवंडीत पालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा संकल्प। पालिकेकडून शहरातील मंजईतून आता 500 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करत दंडात्मक कारवाई। सोन्याचा भाव पुन्हा एकदा लाखाच्या घरात। 15 दिवसात सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची वाढ। ग्राहक सोने खरेदीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत। देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर। केरळमध्ये सर्वाधिक 1,416 रुग्ण। राज्यातही 494 सक्रिय रुग्ण। पुण्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय। दौंड तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले। एका रुग्णावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू। माजी खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण। मागील 2 दिवस मुंबईत असताना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता। हेमंत गोडसे होम क्वारंटाईन। नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडीत शिरला उंदीर। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील घटना। उंदरामुळे प्रेक्षकांची पळापळ। अपघातग्रस्त ट्रकमधून पळवल्या मद्याच्या बाटल्या। आळंदीच्या देहू फाटा परिसरातील घटना। मद्याच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड। मुंबई आणि मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अडवले। पुण्यात अॅग्रो हॅकेथॉन कार्यक्रमात पोलिसांनी मंत्र्यांच्याच सुरक्षा रक्षकांना अडवलं। भिवंडी शहरात बकरी ईद निमित्त लाकडी ओंडका आणि हत्यार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी।
₹350 किलो लाकडी ओंडक्याची किंमत. लातूर जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक जोमात. प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रवाशांचा जीव धोक्यात. कोकण रेल्वेचं मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान लागू होणार. मागील वर्षांच्या तुलनेत कालावधी 15 कमी. कराडमधील कृषी विद्यापीठाचा 13वा दीक्षांत सोहळा पार. मेडिकलच्या 1062 विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान. भारत पाकिस्तान सीमेजवळ ऑपरेशन सिंदूर स्मृती उद्यान उभं राहणार. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात उद्यान उभारणार. 8 हेक्टर जागेवर उद्यानाची निर्मिती करणार असल्याची गुजरात सरकारची माहिती. वसई विरार नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. ईशान्य भारतात पावसामुळे 34 जणांचा मृत्यू. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम राज्यांना मुसळधार पावसाचा फटका. ईशान्य भारतातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईत उकाड्यापासून दिलासा. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात भागात मुसळधार पावसाची शक्यता. पंढरपूरमध्ये पावसाचं आगमन. मान्सूनपूर्व पावसामुळे द्राक्ष बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हैराण. पैठणमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आंदोलन. तहसील कार्यालयासमोर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन. कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आंदोलकांची मागणी. सिल्लोडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको. तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन. 3 तरुणांना टोळक्याकडून झाली होती मारहाण. वर्ध्यात जोरदार वादळामुळे सोलर पॅनल उडून खाली पडले. सोलार उडाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या उमराणेमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. व्यापाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी. पैशाअभावी शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणं कठीण. गडचिरोलीत खरीप हंगामातील मुख्य हेक्टरवर होणार भात लागवड. यावर्षी 1,90,000 हेक्टरवर लागवड. धानाच्या रोवणीला आला वेग. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाट्याचे दर घसरले. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोहिनूर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांकडून फसवणूक. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून दुसऱ्याकडून पेपर लिहून घेतल्याचं चौकशीत उघड. 6 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात महिलेकडून 2 व्यक्तींची फसवणूक. एका व्यक्तीचा मोबाईल तर एका वसुली एजंटकडून 2,000 रुपयांची लूट. पोलिसांकडून महिलेला अटक. पुण्यात पुन्हा हाणामारीची घटना. पोलीस स्थानकाच्या बाजूलाच हाणामारी वेळी पोलीस स्थानकात पोलीसच नसल्याची स्थानिकांची माहिती. इचलकरंजीच्या शहापूरमध्ये गादी कारखान्याला आग. 10 लाखांचं नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. रत्नागिरीत चांदेराई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या तरुणांच्या टोळीकडून डॉक्टरांना मारहाण. पोलिसांकडून आरोपींना अटक. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणवर. परभणीच्या ताडकळस येथील 21 वर्षीय तरुण बेपत्ता. पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग नोंद करण्यात आली. अमरावती शहरात 6 दिवसात 23 लाखाचा गुटखा जप्त. मुख्य आरोपी अद्यापही फरार. मुख्य सूत्रधाराला अटक होईपर्यंत कारवाई सुरू राहणार. पोलीस आयुक्त अरविंद चावरी यांची माहिती. अपघातात पीडित किरकोळ दुकानदारालाही कुशल कामगार ठरवून अपघातातील नुकसान भरपाई दुप्पट देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. जालना अंबड मार्गावर अपघातातील जखमी दुचाकीस्वार दुकानदाराला 10,37,581 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश. शिरूरमध्ये शेतीच्या वादातून 2 गटात हाणामारी. शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये 14 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील खडकीजवळ एसटीवर दगडफेक. काही जणांकडून चालक आणि कंडक्टरला मारहाण. बस न थांबवल्याच्या कारणावरून मारहाण. जळगावमधील तरसोद फाट्यावर महामार्गाच्या पुलाच्या कामामुळे एकेरी मार्गावर ट्रक पलटी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची शक्यता.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई 1,81,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त महिनाभरात पोलिसांकडून 409 गुन्हे दाखल. घरासाठी मुलाने वडिलांचे दोन्ही पाय केले फ्रॅक्चर. दहिसरच्या वैशाली नगर परिसरातील घटना. या प्रकरणी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड. वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड. मोफत उपचार असूनही रुग्णांकडून पैसे घेतल्याचा आरोप. तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोन्याची चोरी करून सराफी पेढीला घातला तब्बल 4,58,00,000 रुपयांना गंडा. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील घटना. आरोपी सेल्समनला पोलिसांनी घेतलं ताब्यात. महिलेच्या विषात चोरी करणाऱ्याला मालाड पोलिसांकडून अटक. आरोपीची मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात चोरी. नवी मुंबईतील तळोजा पोलिसांकडे अनेक मोबाईल लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रारी. चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध घेत 8,05,000चे मोबाईल लॅपटॉपमुळे मालकांना पोलिसांनी केले परत. सिंधुदुर्गातील बाण दाणोली मार्गावर युवकांच्या कारला अपघात. कारवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमध्ये मोकाट कुत्र्याचा 4 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला. चिमुरडीचा जागेवरच मृत्यू. शिंदेच्या शिवसैनिकांचा कार्यकर्त्यांचा संताप. मनपाच्या आयुक्त दालनात जाऊन विचारला जाब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.